नक्कीच या ठिकाणी शिवांश 11 बार्शी यांच्या दरम्यानची मॅच होती, ज्याच्यामध्ये पाहायला गेला तर आपण सर्वांनी तो रंगतदार सामना पाहिला. काय मॅच झाली, टोटल फक्त 23 धावा काढायच्या होत्या पण त्या चेस करू दिल्या नाहीत. काय आपण बघतोय त्याच्या आधीची सुद्धा मॅच तशीच झाली होती, 23 धावाच काढायच्या होत्या पण त्या नक्कीच पारदिलीन काशी संघाला जमल्या नाहीत. अशीच परिस्थिती आपण बघितली नील फाउंडेशन दांडे संघाची सुद्धा तशीच झालेली आहे. शेवटला 1 बॉल 4 1 चेंडू 4 धावा आवश्यक असताना त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडू टाकला गेला, लॉंगऑफच्या दिशेने चेंडू जरूर गेला परंतु तिथे चेंडू अडला, क्षेत्ररक्षण अडवला आणि नक्कीच शिक्कामोर्तब केलं. आणि नक्कीच आपण पाहिलं की प्रवेश केलेला आहे फायनल फेरीमध्ये, पहिला संघ ठरलेला आहे इथे शिवांश 11 बार्शी म्हणजे प्रसाद कातेचा संघ. आता बघा यातून कोण जातो आणि कोण बाहेर पडतोय. एका बाजूला ट्रिपल के 11 काशीद आणि एका बाजूला खेडेकर 11 चिकनी यांच्या दरम्यान ही मॅच सेकंड सेमीफायनल सुरुवात होते. अश्विन ओहो फुलटा चेंडू बघा पुरेपूर समाचार घेतलाय, पहिलाच चेंडूवर मोठा प्रहार केलाय, सरळ चेंडू येतोय बरोबर बघतोय आपण स्टेजकडे चेंडू वळवला गेला, स्टेजकडे चेंडू आला, षटकार. 6 धावानं खातं ओपन केले विकास खेडेकरने. विकास खेडेकरला माहित आहे 2-3 मॅचेस त्याने सुद्धा पाहिला, स्वतः सुद्धा एक मॅच एक्सपिरियन्स त्याने घेतलेला आहे, त्याला माहित आहे धावा किती आवश्यक आहे 3 षटकांमध्ये. हा सुद्धा आपण लोअर फुलटा चेंडू जातो सर्व मिड विकेटच्या दिशेला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव होई पूर्ण. आता बघा थोडंसं आपण चेंज ऑफ पेस आपण ज्याला म्हणतो थोडंसं व्हेरिएशन केलं, थोडंसं स्लोअर पद्धतीचा फुलटा चेंडू होता. विकासने नक्कीच आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केला परंतु हे 2च धाव मिळाल्या. धावसंख्या 8. अश्विन एक बघायला गेला तर युवा खेळाडू बघा आधीची मॅच ही अश्विनने ओव्हर टाकली होती, ज्या मॅच मध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. पुढील चेंडू आता बाकी चेंडूला आपण काय बघतो रडार मध्ये आला आणि पाठवलेला सरळ बघतो मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार, उत्तुंग असा षटकार. तर नक्कीच धावा 8+6 असा 14 धावा दाखल करायला लागतात. विकास आपण बघतोय आता थोड्याशा वेगळ्या रूपामध्ये फलंदाजी करताना. सेकंड सेमीफायनलचे मॅच चालू आहे मैदानामध्ये, पाचगाव प्रीमियर लीग पर्व 3. प्रसाद काते पाहायला गेला तर खूप इन्फॉर्म आहे सध्या तरी आणि असंच कायम त्याचं परफॉर्मन्स असावं, नक्कीच त्याचा इन्फॉर्म जो आहे कंटिन्यू असावं राहावं. पुढील चेंडू हा पंचाने नो घोषित नक्कीच केला असेल, नो चेंडू घोषित केला. टोटल यावर धावा मिळतात 5 4+1 5 धावांना धावसंख्येत आपण बघतो आलेख पुढे येऊन सरसावलेला आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे 19. 3 चेंडूंचा खेळ मला वाटतं आतापर्यंत झालाय. 3 चेंडूवर टोटल 19 धावा दिलेल्या आहेत. तसं पाहायला गेला तर षटकार 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 असं जर आपण नक्कीच काउंट केलं पण त्याच्यामध्ये एक षटकार आलाय, त्यानंतर चौकार आलाय आणि आता आपण बघतो हा सुद्धा चौकार आलाय पण एक नो चेंडू घोषित केला. 2 षटकार आले, 1 चौकार आला. फ्री हिट. एका मागोमाग चेंडू जे पडतायत अश्विनचे, चेंडू टाकतोय करा परंतु आतापर्यंत मला वाटतं अश्विनी फुलटाचे चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. पंचाने ते चौकार घोषित केलाय, चौकार येतोय. लेन सापडत नाहीये अश्विनला कारण समोर माहिती आहे चेंडू 4 झालेले आहेत, समोर माहिती आहे मोठा फलंदाज आहे, थोडंसं दडपण असतं. नक्कीच गोलंदाजी ज्यावेळी आपण करत असतो समोरचा फलंदाज कशा प्रकारे खेळी करेल पण एक धाडस आहे अश्विनकडे, त्या धाडसाने गोलंदाजी करतोय. नक्कीच धावा येत आहेत त्याच्या गोलंदाजी षटकामध्ये परंतु निश्चित त्याने हार मानलेली नाहीये. नितीश भाऊ आलेले आहेत, थोडंसं नक्कीच त्यांना कानमंत्री देतील, बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव नितीश हरवे यांच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे निश्चित आपल्या छोट्या युवा खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच पुढे सरसावले. ओहो स्लोअर पर्याय चेंडू परंतु याला सुद्धा जबरदस्त दाद दिलेली आहे, रिस्पॉन्स दिलेला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स लॉंग हॉपच्या दिशेने चौकार. 4 धावानं एकच स्कोर झाले
27. महागडे षटक. अजून एक चेंडू येणं बाकी, शेवटचे एक चेंडू येणं बाकी. 27 धावा आतापर्यंत 5 चेंडूवर, त्यामध्ये षटकार चौकार आपण सगळ्या धावा पाहिल्या. आता बाकी आपण बघा शेवटच्या चेंडूवर काय होतंय. विकास खेडेकरचा प्लॅन असेलच निश्चित, कारण धावा या गोलंदाजाला बाकी चांगल्या प्रकारे ठोकलेल्या आहेत. नितेश भाऊ थोडंसं नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना कुठून तरी विकास खेडेकरला रोखलं पाहिजे, यासाठी हा प्रयत्न चालू आहे. पुढील चेंडू. हो आता बाकी चेंडू जोरदार अपील केली गेली, पण लेगस्टंपचा खूपच चेंडू बाहेर आदळला गेला पायावर, परंतु पंचांनी दाट फेटाळलेले. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीच धावसंख्या धावफलकावर लागतीये. 27 धावसंख्या, बिनबाद 27. 27 धावसंख्या. आता बाकी ह्या मॅच मध्ये धावा कुठेतरी आपण बघतोय चांगल्या धावा आलेल्या आहेत, नंतर याच्या आधी 3 मॅच मध्ये धावाच नव्हत्या. 25-30 अशा धावा आहेत, 23-23 असं आपण समीकरण पाहिलं. आता बाकी थोडस धावसंख्येत सुद्धा या मॅच मध्ये बदल दिसतोय. नितेश धारवे आपण बघतो गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर, आणि आपण बघतो आता बऱ्याच वेळानंतर 6 चेंडूचा सामना विकासने केला होता, आणि आपण बघतो प्रथमच स्ट्राईक वर आपण बघतोय संचित खोपकर बाबू. ही ते बागी लगातार 2 चेंडू निर्धाव निघाल्यानंतर बाबूला आता बागी आत्मसमन करावं लागतं की काय धावचीच्या स्वरूपामध्ये, परंतु नाही, आणि विकासला माहित आहे बाबूच्या बॅटवर आज काय चेंडू येत नाहीये. बराच काळ झुंजतोय फटका मारण्यासाठी, परंतु आज बघी बाबूचा दिवस दिसत नाही, पण विकास खेडेकरची बॅट तळपलेली आहे. दोन चेंडूंमध्ये एकच धाव आलेली आहे. सेमीफायनलची दुसरी सेकंड सेमीफायनल चालू आहे. पुढची सुद्धा मॅच होणं गरजेची आहे. फायनलची 6:15 वाजलेले, त्याच्यामुळे वेळेचं भान ठेवावं लागेल. पुढील चेंडू नितेश धारवे यांचा. आता बाकी चेंडू मला वाटते खूपच लांब होती कल्पेश पासून, त्याच्यामुळे कल्पेश असा खेळाडू आहे ना की खूप चलाक चातुर्य त्याच्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळे नक्की त्याने अंदाज घेतला होता की हा झेल होऊ शकत नाही, परंतु आपण आपल्या संघासाठी धाव वाचवणे सुद्धा आवश्यक आहे, त्याच्यामुळे त्याने रिस्क घेतली नाही, झेल पकडण्यासाठी कुठले प्रयत्न केला नाही. पुन्हा एकदा हो 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 आता बघा आपण काय चेंज ऑफ पेस केलाय, चेंडू मध्ये व्हेरिएशन होतं बघा. आता थ्रो केला गेला, बघूया काय होतं इथे, रनआउट होते की काय, आणि नाही, मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करायला पाहिजे होता. नितेश धारवे नक्कीच नाराज असतील, निराश असतील. एक आणि त्यामध्ये सुद्धा एक आपण बघतोय धाव कमी गणली जाईल इथे. बाबू मला वाटते नक्कीच लाईन वर बॅट ठेवली नव्हती. एक शॉर्ट धाव, एकच धाव घेतली जाईल, एकच धाव, एक शॉर्ट आहे. बाबू रनिंग मध्ये नक्कीच एक धाव कमी. धावसंख्या 28, धावसंख्या 28, एकच धाव पकडली गेलेली आहे. संचित भाऊने दुसरी धाव घेतली खरी, परंतु तिथे थोडासा कमी पडला, लाईनवर बॅट टच केली नाही, त्याच्यामुळे निश्चितच पंचांचं एकदम करडी नजर लक्ष ठेवून आहेत. हो आता बाकी चेंडू रडार मध्ये येतोय, हा जातो सरळ आपण बघतोय, येतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. 6 धावांना धावसंख्येत उच्चांक गाठलाय.
धावसंख्या होतीये 34. दुसरं षटक चालू आहे. किती झाल्या? किती? इथे काय झालं, काय बिघडलं बघितलं तर आपण जिथे रनआउट होता काय आपण बघतोय काय चुकी केलेली आहे. नक्कीच विकास खेडेकरला विकास खेडेकर आपण बघितलं धाव घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी सुद्धा झालाय. धावसंख्या झाली आहे. पाणी पाठवायचं पाणी. तर आपण धावसंख्येत थोडा बदल केला जाईल. जिथे आपण मगाशी 34 केले तिथे 35 होत्या, आता 35 आणि 1 36. नक्कीच हे षटक जे पडले ना, खरोखर नितीश धारवे यांचं कौतुक करावं लागेल. खूप सुंदर षटक पडलं. धावसंख्या 36 जरूर झाले असेल, कारण पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठोकल्या गेल्या होत्या. सत्तावीस धावा आल्या होत्या. आणि आता बाकी नितीश धारवे यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या. 36 धावा दाफलकार. तिसरा षटक कल्पेश. काय आपण बघतो क्षेत्ररक्षण केलंय. जिथे 4 धावा नक्कीच आल्या असत्या, परंतु 3 धावा आपल्या संघासाठी वाचवले. कल्पेश कधी तुम्ही पाहिलात ना, जेव्हा डेडोचं षटक असेल आणि नक्कीच जिथे अटीतटीचा सामना असतो ना, त्या वेळेला कल्पेश की आपल्या हाताच्या जादूची आपण नक्कीच कमाल करताना दिसतो. या ठिकाणी सुद्धा तसंच दिसतंय. पहिल्या याच्या आधीची सुद्धा मॅच झाली, त्याच्यामध्ये सुद्धा कल्पेशने मॅच फिरवली होती. इथे सुद्धा बघूया किती धावा कमीत कमी रोखून ठेवतोय. आता बाकी संचित खोपकर आलाय. पुन्हा एकदा विश्वास दाखवला विकास खेडेकरने संचित खोपकरवर. स्वतःचं घरचं मैदान आहे. बघूया आता काय करतोय संचित खोपकर. मोठी धाव आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला संचित बाबूकडून पाहायला मिळालं नाही. पुढील चेंडू. आता बाकी चेंडू आलाय रडार मध्ये, पण धावा किती येत आहेत. खराब क्षेत्ररक्षण बघतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. चांगला प्रयत्न राकेश कदम, फक्त बॉल हातातून सुटला. परंतु ठीक आहे. काय फक्त धावा वाचवल्यात राकेश कदमनी. मगाशी सुद्धा 3 धावा वाचवल्या आणि आता सुद्धा 3 धावा वाचवल्या. टोटल 6 धावा संघासाठी वाचवल्या आहेत, कारण इथे चौकार सुद्धा असू शकला असता. धावसंख्या 38. थोडं फास्ट घ्यायचं आहे. 6:30 वाजलेले आहेत. पुढील आपल्याला 2 ओव्हरचं षटक टाकायचं आहे. 6:20 झालेले आहेत. फायनल कमीत कमी 2 षटकांची व्हायला पाहिजे. आणि आता बघूया काय होतंय. चेंडू अडवतात की नाही, आणि इथे अडवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू जातोय बाहेर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मला राकेश महाडिक. राकेश महाडिक आहेत आमच्या काशीद गावचे. नक्कीच त्यांना आम्ही विचारलं होतं खेळणार आहेस का, पण आपण आज बघतोय राकेश महाडिक आज मैदानात उतरलाय. बरेच काळानंतर राकेश महाडिक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला गेलात, बॅटिंग बघायला. तर राकेश एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू आमच्या काशीद टीमचा आहे. सध्या प्रॅक्टिस मध्ये नसल्यामुळे थोडंसं त्याने नक्कीच पाठ फिरवलेली आहे क्रिकेटमध्ये. हो 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 काय चेंडू टाकलाय. इथे चौकार दिल्यानंतर पुन्हा एकदा सुंदर कमबॅक केले कल्पेश खोपकरने.
4 चेंडू झालेले आहेत, 6 धावा फक्त दिलेल्या आहेत, 2 चेंडू अजून येणं बाकी. बघूया काय होते पुढील चेंडू. इथे उंच हवेमध्ये बघूया. हा 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 हातात बसला. बरोबर 2 हातात पंजामध्ये चेंडू बसला आणि विकास खेडेकरच्या नक्कीच इथे आपण बघतोय नावाचं जे वादळ आहे या ठिकाणी खेळी जी त्यांनी केली होती. 42 धावा संपुष्टात आलेली आहे. स्कोर 42. पंधरा चेंडूमध्ये 29 धावांची वादळी खेळी केली. विकास खेडेकर यांनी तंबूत परततोय. आता बाकी गणेश. ही ते बाकी वक्त चकवलंय. फलंदाज बाद होईल. विकेट्स नक्कीच कल्पेच्या नावावर येईल. 42 धावा. काय रोखल्या धावा. शेवटचे 2 षटक जबरदस्त पडले. इथे फक्त धावा दिल्यात कल्पेश कोपकरने. 6 धावा दिल्या आणि शेवटच्या 2 चेंडूवर महत्वाचे विकेट प्राप्त केले. 6 धावा दिल्या. टोटल धावसंख्या 42. 43 धावांचं आव्हान. थोडं फास्ट घ्यायचं नितीश भाऊ, कारण आपल्याला स्पीडअप करावा लागेल. शेवटचा फक्त अर्धा तास बाकी आहे आणि अर्धा तासामध्ये आपल्याला फायनल. आता अर्धा तास म्हणजे येतील आता 10 मिनिटं आता आपल्या या सेकंड इनिंगला जाणार आहेत. माझ्या मते आता तुम्ही जेव्हा बॅट्समन याल तेव्हा 2 सलामीचे फलंदाज सोबत एक तिसरा वन डाऊनचा फलंदाज सुद्धा पाठवायचा मैदानामध्ये. चला अंपायर कॉल करायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. थोडं फास्ट घ्यायचा, कारण फायनल मॅच बाकी. एक बॉल चेंडू पाठवायचा मैदानामध्ये. स्पीड थोडासा फास्ट घ्यायचा आहे, कारण आपण सहकार्य केलं नाही तर सेमी फायनलची मॅच एकच ओव्हरची होईल. आपण बघतो अंधार पडत चाललाय. बरोबर 18-25 झालेले आहेत. 6-25. अजून 2 हे षटक टाकले जाणार आहेत. त्याच्यामध्ये 10 मिनिटं नक्कीच जाणार. म्हणजे जवळजवळ 7 पावणे 7 वाढणार. त्याच्यानंतर 15 मिनिटात आपल्याला 2-2 षटक टाकायचे. विचार करा, आपल्याकडे वेळ नाहीये. चला फास्ट यायचं आहे. टीम मीटिंग न घेता क्षेत्ररक्षण लगेच आपलं लावायचं आहे. विकास खेडेकर 3 फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये. 2 सलामीचे आणि 1 वन डाऊनचा सुद्धा. अजून एक फलंदाज पाठवा नितीश भाऊ. वेळ कमी आहे म्हणून 1 फलंदाज पाठवा. तिसरा वन डाऊनचा पाठवा 1 फलंदाज. तेवढ्या वेळात तो बॅटिंगला उतरेल. सेकंदाचा आपल्याला विचार करावा लागेल. तिसरा फलंदाज पाठवावा. धन्यवाद. आपला तिसरा फलंदाज सुद्धा पाठवायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घेतलं तर विकास खेडेकर थोडंसं आपल्याला काही सेकंदानंतर आपण एकत्र सलकर केल्यानंतर काही 2 डिस्कशन केल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ. या 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 43. विकास खेडेकरच्या महत्वाच्या धावा त्या ठिकाणी आल्या. त्यामुळेच इथे पहिल्या इनिंगमध्ये 42 धावा इथे करता आल्या. तरी पण आपण पाहूया इथे नितीश धारवे आणि कल्पेश कोपकर ही सलामीची आलेली जोडी काय करते. ट्रिपल के काशीत कल्पेश कोपकर एकच असा खेळाडू पाहिला आपण फलंदाज ज्याच्या नावावर हाफ सेंचुरी लागलेली, अर्धशतक. कल्पेश कोपकर नक्कीच आता महत्वाच्या वेळेला आपल्याला खेळी करणं गरजेचं आहे. थोडा फास्ट घ्यायचा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. अठरा चेंडू 43 धावा. सुरुवात होते मॅचला. उंच हवेत जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता. प्रतीक इथे नक्कीच चेंडू डॉट निघाला. नितीश धारवे विचार करावा लागेल पुढील चेंडू. आता बाकी फुलटा चेंडू आलाय पुरेपूर. हो 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 काय होतंय. गणेश बाकी आपण बघतो या मॅच मध्ये चमकलाय. इवन फक्त या मॅच मध्ये नाही तर या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा
तिन्ही मॅच मध्ये एकदम जबरदस्त परफॉर्मन्स या गणेशने केलेला आहे. खरोखर चांगली कामगिरी. बॅट मधून जरी धावा नसतील याला पण गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी चांगली केली जाते. कुठेतरी आपण कमी पडत नाही हे पूर्णपणे दाखवून दिलंय. अनिश आले नवीन फलंदाज. इथे सुद्धा होते आणि इथे आपण बघतोय काय हॅट्रिक नाही ना, नाही हॅट्रिक नाही, कारण दुसरा चेंडू ओव्हर हॅट्रिक दुसरा. आता बाकी हॅट्रिकला संधी आहे. बघा काय षटक पडलंय. एकही धाव नाही, एकही धाव नाही. खातं खोललेलं नाही. चेंडू झालेले 4, फलंदाज बाद केलेले 3. काय षटक पडले गणेश माळीचं. प्रभावी करून ठेवले सगळ्यांना गणेश माळीने. महत्वाच्या क्षणी गणेश माळी नक्की दर्जेदारचा खेळ करताना दिसतोय. राकेश कदम आलेला आहे. राकेश कदम नक्कीच एक चांगला फलंदाज आहे काशीद संघाचा. आज आपण पाहतोय ट्रिपल के काशीद संघाकडून खेळताना दिसतोय. पुढील चेंडू चेंडू काय होतंय. हॅट्रिक झालेली आहे. हॅट्रिक पूर्ण. दुसरी हॅट्रिक बोरी सर आम्हाला सांगतायत. गणेश माळी चमकलाय. मगाशी सुद्धा पार तिरंदाज संघासमोर सुद्धा हॅट्रिक त्याने प्राप्त केली होती. आता सुद्धा हॅट्रिक. 5 चेंडूंमध्ये 4 फलंदाज बाद केले. पाहूया आता काय होतंय. एकही धाव नाही. इथे बाकी आपण बघतोय रनआउट होऊ शकतं, रनआउट होऊ शकतं. आणि परंतु बघा नक्कीच कौतुक करावं लागेल गणेश माळीचं. एकही धाव दिलेली नाहीये. मेडन ओव्हर टाकलेली आहे आणि फलंदाज बाद केलेले 4. जबरदस्त परफॉर्मन्स गणेश माळीचं. आता बाकी नितेश दारवे. आपल्या संघाला जर फायनल फेरीमध्ये प्रवेश आपल्या संघाला फायनल फेरीमध्ये प्रवेश द्यायचा असेल, करून घ्यायचा असेल तर नक्कीच नितेश दारवेला एक वादळी खेळी करावी लागेल. 12 चेंडूमध्ये 43 धावा. कारण पहिलं षटक हे पूर्णपणे मेडन षटक पडलेलं आहे. एकही धाव दिली नाही गणेश माळी. काय नक्की त्याला एक प्राऊड फील झालं असेल की माझ्याकडे योग्य वेळी आहे. आपण बघतोय त्याच्याकडून चांगले परफॉर्मन्स झाले. आता बाकी इथे येतोय संकेत सुद्धा काही कमी नाहीये. संकेतने सुद्धा प्रभावी कामगिरी केलेली आहे. संकेतकडून सुद्धा अपेक्षा असेल विकास खेडेकर नक्की त्याला चांगलं प्रोत्साहन करेल. 12 चेंडू आणि 43 धावा. पाहूया काय होतंय. नक्की नितेश दारवे पाहतोय काय करतोय. आपण सगळ्यांचं लक्ष नितेश दारवेकडे असेल. चांगले एफर्ट, चांगला प्रयत्न विकी खोपकर यांच्याकडून पाहायला मिळाला. परंतु हाताचा आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू नक्की नो मॅन्स लँड मध्ये पडला. तिथे होता विकी, परंतु खूप लांब चेंडू होता जो पडला. त्याच्यामुळे नितेश दारवेने या ठिकाणी कोणत्याही पण धाव घेतलेली नाहीये. अजूनपर्यंत खातं ओपन केलेलं नाहीये या ठिकाणी ट्रिपल के एलेवन काशीद संघाने. काय गोलंदाजी. संकेत सुद्धा हम भी किसी से कम नाही. गणेशच्या बरोबर त्याच म्हणतात ना की त्याच्यासारखीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो जशी गणेश माळीने केली. सगळ्यांना नक्कीच आपण बघितलं, आकर्षित केलं त्याच्या गोलंदाजीमधून, सगळ्यांना प्रभावित करून टाकलं. त्याच प्रकारची गोलंदाजी संकेत खेळेकरची सुद्धा पाहायला मिळते. असेही युवा खेळाडू नक्कीच गोलंदाज आपल्याला आज या लीग मध्ये पाहायला मिळाले. त्यांच्याकडून चांगले परफॉर्मन्स आणि आज या लीग मध्ये ज्यांनी चांगले परफॉर्मन्स केले त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे सगळ्या सिनियर खेळाडूंचं. त्याच्यामुळे नक्की संकेत 5 जण डगआउट स्वरूपात बाद झालेत. पहिल्यांदा रेकॉर्ड झालेला आहे हा. इथे सुद्धा मला वाटतं हलक्या पद्धतीने ढकलून दिला चेंडू आणि आता बाकी बऱ्याच वेळानंतर खातं ओपन केलंय. 1 धाव आली, खातं ओपन केलंय. आता उर्वरित पाहतोय आपण 9 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. संकेत वाघमारे थोडं फास्ट घ्यायचं आहे.
9 चेंडू आणि 42 धावा. संकेत वाघमारे पाहूया. आता सुद्धा प्रयत्न केला जरूर आणि अशा प्रकारे उलट जज करणं, जेल पकडणं थोडंसं कठीण असतं, परंतु ते त्या समय आपण पाहिलं त्याने प्रयत्न जरूर केला परंतु अपयश आलं. काही हरकत नाहीये, पण धाव संख्येला रोखलंय. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतो संकेत खेडेकर. या ठिकाणी राकेश माडिक आलाय का आपण पाहायला गेला तर एक बॉडी बिल्डर म्हणून तो एक नाव रोपाला सुद्धा आहे. काशी संघाचा खेळाडू. हातात ताकद आहे, मनगडात ताकद आहे. प्रॅक्टिस जरी नसली तरी कॉन्फिडन्स बघा काय आहे. पंचांकडे दाद जरूर मागितलेली आहे, पण जर रडार मध्ये चेंडू आला तर राकेश माडिक एक पाहायला गेला आक्रमक फलंदाज. ज्या वेळेला मॅच काशी संघातून खेळत होता आताही खेळतोय. थोडा वेळ थोडा लांब आहे परंतु चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्याकडे सुद्धा आहे. पुढील चेंडू संकेत. इथे सुद्धा राकेश माडिकचा पंचाने इथे वाईट घोषित केलंय. राकेश माडिक मध्ये जर बोलायला गेलो ना तर नक्कीच ऑफ साइड त्याचा फेवरेट शॉट आहे. गोलंदाज सुद्धा त्याला ऑफ साइडला मारण्याचा नक्कीच इथे संधी चान्स देतोय. राकेश माडिक थोडासा आपण बघतोय प्रॅक्टिसचा अभाव, त्याच्यामुळे इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. इथे बाकी चेंडू लागलाय खरा परंतु आपण बघतोय चेंडू थोडासा खालच्या बॅटच्या थोड्याशा खालच्या एजला लागला चेंडू, त्याच्यामुळे हा धाव इथे 1 मिळाली. काही हरकत नाहीये, बॅट मधून धाव आली जरूर. षटक संपलं. धाव संख्या 4. आता पाहायला गेलं तर औपचारिकता उरलेली आहे. आता 6 चेंडूमध्ये 39 धावा. 6 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. विकास खेडेकर गोलंदाज म्हणून पाहायला गेला तर प्रभावित करून ठेवलं यांनी सुद्धा. 6 चेंडूत 39 धावा. हा काय चेंडू टाकला. गुडलिन प्रकारचा चेंडू होता. राकेश माडिक या सुद्धा चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव निघतोय. 5 चेंडू 39. इथे बाकी रडार मध्ये आलाय चेंडू मस्तपैकी लॉंग हाफच्या दिशेने. नक्कीच मनोरंजन करलंय या ठिकाणी. ह्या षटकारांना नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय कारण महत्वाच्या वेळी आपण बघतोय भले आपण मॅच हरत असेल परंतु प्रेक्षकांना खुश करणारा फटका मारला. इथे सुद्धा चेंडू आता हवेत. संचित कोपकर इथे आपण बघतो यशस्वी ठरताना. झेल पकडतो राकेश माडिक, पण काही हरकत नाही. एक षटकार जर आला या लीग मधला एक षटकार मारून जातो राकेश माडिक. तीन चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू झेल. सिद्धेश सुद्धा आउट झाला, बाद झाला. पुढील फलंदाज अश्विन. चौकार. आणि आपण बघतोय दुसरा संघ ठरलाय फायनल मध्ये प्रवेश करणारा खेडेकर चिकणी संघ. चला नाणेफेकीसाठी लवकर यायचं आहे. सामना आपल्या 2 षटकांचा खेळवायचा आहे परंतु बघूया आता निर्णय काय घेणार आहेत सगळे आयोजक. आपण होत असेल तर 2 षटक नाहीतर 1 षटक. वाजलेले 8, 6, 40, 6, 37. 2 षटक फास्ट घेतला तर लवकर. टॉस साठी यायचंय प्रसाद खाते. टॉस नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन बॉल घ्यावा लागेल कारण संध्याकाळची वेळ आहे. नवीन बॉल दिसेल पण जुना बॉल